महाराष्ट्रातील भेसळ माफिया गुटखा किंगचा बंदोबस्त करण्यासाठी तुकाराम मुंढेला 3 वर्ष बदलण्यात येऊ नये. बहुजन विकास अभियानाची मागणी. बहुजन विकास अभियानाच्या वतीने आज उपजिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना किमान 3 वर्ष तरी या पदावरून बदलण्यात येऊ नये. कारण महाराष्ट्रात त्यांनी पदभार घेतल्यापासून गुटखा किंग, भेसळ माफिया सळो की पळो केली आहे. असा अधिकारी देशांमध्ये पहिलाच असेल. अशा इमानदार अधिकाऱ्यांना जनतेच्या जीवनाशी खेळणाऱ्या लोकांचा संपूर्ण नयनाट करेपर्यंत त्यांची बदली केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. आज दूध असेल, पनीर असेल, खवा असेल व भेसळ औषधे असतील, तसेच नेमभैया गुटखा विक्री असेल, अशा सर्वांवर धडक कारवाईची मोहीम राबवून काम करणारे पहिले अधिकारी आहेत. लोकांच्या अन्नामध्ये विष कालवणाऱ्या विषारी लोकांवर कारवाई करण्याचे धाडस त्यांनी दाखवलं आहे. त्यांची 20 वर्षांमध्ये 25 वेळा बदली झाली. आता असे होता कामा नये, अशी मागणी देखील बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार, सल्लागार एम चव्हाण, संघटक मानसिंग पवार, रवी डोंगरे, निवृत्ती बाटकुळे, अक्षय सावंत, अंबादास पाटील, शेख जावेद शेख, गंगाधर शेवाळे, शिवा तिवारी, विठ्ठल सुळवेकर, अमर मादळे, राम मोगेवाड, गोरोबा थोरात, किशनराव सूर्यवंशी, मिलिंद कावळे इत्यादींनी केली आहे. जय हिंद. मी बहुजन विकास अभियानचा प्रमुख संजय कुमार. आज या ठिकाणी आमच्या बहुजन विकास अभियानाचे सल्लागार, महाराष्ट्राचे सल्लागार ॲडव्होकेट एम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली, आमचे संघटक मानसिंग पवार यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही बहुजन विकास अभियानाच्या वतीने महाराष्ट्र सरकारला व माननीय उपजिल्हाधिकारी साहेबाला निवेदन देत आहोत की IAS अधिकारी तुकाराम मुंढे साहेब यांची अन्न औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. नियुक्ती झाल्यापासून त्यांनी आतापर्यंत 6 दिवसामध्ये अनेक गुन्हे त्यांनी दाखल केले आहेत. भेसळयुक्तांना सौरभी फळ करून सोडलेले तुकाराम मुंढे आहेत. संत तुकारामानंतर जर महाराष्ट्रात कोणी तुकाराम झाला असेल तर ते तुकाराम मुंढे आहे. अशा तुकाराम मुंढेची महाराष्ट्रातील देशाला हजारो तुकाराम मुंढेची गरज आहे. कारण भ्रष्टाचार असेल, अवैध सर्व काही भेसळ असेल, हे रोखण्यासाठी अशा तुकाराम मुंढेची गरज आहे. आणि त्यांची बदली महाराष्ट्र शासनाने करू नये. आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, साहेब तुकाराम मुंढे सारख्या माणसाची किमान 3 वर्ष बदली करू नका. कारण असे मुंडे साहेबांसारखे अधिकारी समाजाला हवे. आपले मुलं मला वाचवायचे असतील, भावी पिढी वाचवायची असेल, देशाच्या विळख्यातून सर्वांना काढायचं असेल, जे गुटखा किंग आहेत, गुटखा किंगाच्या गुंड्याला मुंडेच देशा देऊ शकतात. म्हणून अशा आपण 3 वर्ष किमान यांची बदली या पदावरून करू नये. कारण असे कर्तव्यदक्ष अधिकारी आज भारतामध्ये फार कमी आहेत. बोटावर मोजणे इतके अधिकारी आहेत. आणि आपल्या महाराष्ट्राला अधिकारी लाभल्यावर त्यांची किमान 3 वर्ष बदली करू नये अशी विनंती वजा निवेदन आम्ही आज माननीय मुख्यमंत्री साहेबांना उपजिल्हाधिकारी साहेब देत आहोत. जर यांची बदली तात्काळ झाली तर बहुजन विकास अभियान संबंध महाराष्ट्रावर आंदोलन करणार आहे हे सांगू देतो. कारण तुकाराम मुंढे साहेबांचा अधिकारी आज संबंध दुधामध्ये भेसळ असेल, तुपामध्ये भेसळ असेल, पनीरमध्ये भेसळ असेल, गुटखा होत असेल, या सर्वांवर कडक कारवाई करण्याचं काम अशा अधिकाऱ्यांनी केलं आहे. अनेक काय झाले असतील मागे, मात्र तुकाराम मुंढे सारखे काय झाले, त्यांच्या डोळ्याला मुतून झाला होता का पहिल्याच्या अधिकाऱ्यांना? आज तुकाराम मुंढे जे करतायत ते कार्य मागच्या अधिकाऱ्यांनी केले असते, मागच्या आयुक्तांनी केले असते तर असे भेसळयुक्त रोखलं असतं. ते भेसळयुक्त जे गुंडे आहेत, जे माफे आहेत, ते महाराष्ट्रातून फरार झाले असते. मात्र ते काम पूर्वीच्या अधिकाऱ्यांनी केलं नाही. ते सफाई करण्याचं काम आज तुकाराम मुंढे करतायत. म्हणून सर्वांची मागणी आहे की अशा अधिकाऱ्यांना किमान 3 वर्ष तरी ठेवावं. त्यांच्या जीविताला धोका आहे. कारण आज हे जे गुटखा माफे आहेत, करोड रुपये त्यांचे करायत, तुकाराम मुंढेच्या टीमवर हल्ला करण्याचं काम त्यांनी छत्रपती संभाजीनगर केलंय. पण त्याच्या जीविताला धोका आहे, त्यांच्या टीमला धोका आहे. आदरणीय गृहमंत्र्यांनी त्यांना चोख बंदोबस्त करून त्यांना संरक्षण द्यावं ही देखील विनंती आम्ही सर्वांच्या वतीने करतो. जय.